चला एस्पिरंट्स, तर आता आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत चॅप्टर नंबर 2 ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये असणारा चॅप्टर नंबर 2. चॅप्टर नंबर 1 इट वॉज फॉर द इंट्रोडक्शन, जो की आपण प्रिव्हियसली कव्हर अप केला. चॅप्टर नंबर 2 विल बी फॉर द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज. तर आता एस्पिरंट्स आपण सुरुवात करत आहोत मोस्ट इम्पॉर्टंट बोर्ड फ्रॉम द फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, सो विच हॅज बीन गिवन इन चॅप्टर नंबर 2 ॲज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी, दॅट इज ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड. तर एस्पिरंट्स काय असतं याच्यामध्ये, जे की खूप जास्त फेमस म्हणून हा बोर्ड विचारण्यात येतो. सो या बोर्डमध्ये वेगळे वेगळे मेंबर्स आहेत. हे मेंबर्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. फंक्शन्स ऑफ द डीटीएबी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एक्स ऑफिशियो मेंबर्स टोटल किती आहेत हे माहित असायला पाहिजे. नॉमिनेटेड मेंबर्स हे किती असतात हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि इलेक्टेड मेंबर्स किती आहेत हेही तुम्हाला माहित असायला पाहिजे. अशी टोटल तुम्हाला एक्स ऑफिशियो 8, नॉमिनेटेड 5 आणि इलेक्टेड 5 असे टोटल डीटीएबी मध्ये 18 मेंबर्स हे तुम्हाला क्लिअर असायला पाहिजेत. म्हणून या बोर्डवरती खूप कॉमनली क्वेश्चन्स येतात. मग आता पाहूया की ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्डचं फंक्शन काय. तर एस्पिरंट्स याचं फंक्शन असतं, हे एक हायर बोर्ड आहे. ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड इट हॅज बीन कॉन्स्टिट्यूटेड अंडर द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1941 ला हे कॉन्स्टिट्यूट करण्यात आलेला होता. याचं मेन फंक्शन होतं टू ऍडवाइस. सो हे ऍडवायझरी बोर्ड आहे, त्यामुळे यांनी काय देणार फंक्शन मध्ये, to advise the central government and the state government on their technical matter, so arising out the administration of this act and the carry out the other functions assigned by it. म्हणजे हे ऍक्ट नुसार जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स तुम्ही कॅरी आउट करणं, ते फंक्शन राईज करणं, हे काम आहे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं. आणि याच टेक्निकल मॅटरवरती ऍडवाइस देण्याचं काम हा ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड करतो. तर एस्पायरंट लक्षात घ्या, या ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्डमध्ये 18 मेंबर्स असतात. आणि या ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्डमध्ये जे इलेक्टेड मेंबर्स असतात पहा, सो यांचं रिइलेक्शन होतं आफ्टर एव्हरी 3 इयर्स. सो हा पण पॉईंट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. मग आता तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की टोटल 18 मेंबर्स आहेत. तर या 18 मेंबर्स मध्ये 8 मेंबर्स हे एक्स ऑफिशियो आहे. सो 5 मेंबर्स हे नॉमिनेटेड आहेत आणि 5 मेंबर्स हे इलेक्टेड आहेत. हे मेंबर्स पण माहित असायला पाहिजेत हा. कारण काय होतं की आपण एक्स ऑफिशियो करतो पण आपल्याला हे माहित नसतं की टोटल किती आहे. आपण इलेक्टेड करतो पण आपल्याला हे माहित नसतं की टोटल किती आहे. नॉमिनेटेड पण करतो, आपल्याला हे माहित नसतं टोटल किती आहे. समटाइम्स मेंबर्स नाही तर याच्या नंबरवरती क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे 8 + 5 + 5 असं यांचे टोटल 18 मेंबर्स हे डीटीएबी बोर्ड मध्ये असतात. मग आता 8 जे मेंबर्स आहेत एस्पायरंट्स हे टोटल एक्स ऑफिशियो आहेत. मग आता एक्स ऑफिशियो म्हणजे काय, ज्यांची पॉवर ही थोडीशी ऍज कम्पेअर टू इलेक्टेड अँड नॉमिनेटेड सुप्रीम असते. या कॉलम मध्ये जेवढे मेंबर्स असतील हे जवळजवळ सगळे डायरेक्टर्स असतात. आपल्याकडे जे वेगवेगळे काउन्सिल्स आहेत, वेगवेगळे लॅबोरेटरीज आहेत, वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आहेत, या सगळ्यांचे डायरेक्टर्स हे एक्स ऑफिशियो मध्ये घेतले गेलेले आहेत. ही एक हायर बॉडी आहे. सो या हायर बॉडीमध्ये एक चेअरमॅन बी असतो. सो एक चेअरमॅन असतो, बाकीचे सगळे एक चेअरमॅन असतो, बाकीचे सगळे हे एक्स ऑफिशियो असतात. जो चेअरमॅन असतो तो स्वतः पण एक एक्स ऑफिशियो असतो. आता पाहूया आपण की कोण चेअरमॅन आहे, कोणते एक्स ऑफिशियो मेंबर याच्यात देण्यात आलेले आहेत. हे पहा, फर्स्ट आहे डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. हु इज द चेअरमॅन ऑफ दिस बोर्ड. हा, डायरेक्टर ऑफ द जनरल हेल्थ सर्व्हिसेस हे जे आपल्याकडे आहेत याचा जो डायरेक्टर असतो तो चेअरमॅन असतो. आणि हा एक्स ऑफिशियोचा फर्स्ट मेंबर आहे आणि हाच आपला या बोर्डचा चेअरमॅन आहे. सो यानंतर पहा, नेक्स्ट पण आहे ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया. ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया या मेंबरचा, या बोर्डचा एक एक्स ऑफिशियो मेंबर असतो. यानंतर पहा डायरेक्टर ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. त्याचे जे डायरेक्टर असतील तर त्या डायरेक्टर मध्ये एक डायरेक्टर इथं आपल्याकडे एक्स ऑफिशियो आहे. सो डायरेक्टर ऑफ सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कसोली. सो आपल्याकडे जे सेंट्रल ड्रग इन्स्टिट्यूट आहे कसोलीला, त्यांचे जे डायरेक्टर असतील तर ते पण या बोर्डाचे एक्स ऑफिशियो मेंबर आहेत. डायरेक्टर ऑफ इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, येस, इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज्जतनगर, यांचे जे डायरेक्टर असतील हे पण असतील एस्पायरंट्स. सो आतापर्यंत 5 मेंबर पाहिले आपण. प्रेसिडेंट ऑफ द मेडिकल काउन्सिल, येस, मेडिकल काउन्सिल जी आपली नाही आहे, जी डॉक्टर साईडची असते काउन्सिल, दॅट इज MCI, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, त्यांचे डायरेक्टर और त्यांचे प्रेसिडेंट. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट, PCI चे प्रेसिडेंट, MCI चे प्रेसिडेंट आणि डायरेक्टर ऑफ सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ. तर एवढे सगळे डायरेक्टर्स इथं आलेले आहेत. हे टोटल 8 मेंबर्स हे टोटल डीटीएबीच्या एक्स ऑफिशियो लिस्ट मध्ये असतात. यामधील जनरल हेल्थ सर्व्हिसेसचा डायरेक्टर हा चेअरमॅन असतो. असे टोटल या ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड मध्ये 8 मेंबर्स हे देण्यात आले असतात एक्स ऑफिशियो. मग आता एक्स ऑफिशियो तर आपण पाहिले. आता आपल्याकडे सेकंड मेंबर्स आहे ते आहेत तुमचे सेकंड क्लास, तो आहे नॉमिनेटेड. तर आपल्याकडे 5 मेंबर्स ओनली हे नॉमिनेटेड देण्यात आलेले आहेत.
मग यामध्ये पहा 2 पर्सन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. दोन जे याच्यामधले पर्सन्स आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, फ्रॉम अमंग द पर्सन हू आर इन चार्ज ऑफ ड्रग कंट्रोल इन द स्टेट. 1 पर्सन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रॉम द फार्मास्युटिकल इंडस्ट्री. एक पर्सन हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इंडस्ट्रीचा असतो. आणि 2 गव्हर्नमेंट अनालिस्ट. 2 गव्हर्नमेंटचे अनालिस्ट इथे पाहिजेत. ट्रान्सपरंट 2 पर्सन फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट हू आर द इन चार्ज ऑफ ड्रग कंट्रोल इन स्टेट. एक पर्सन पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा आहे. सो आणि 2 पर्सन हे गव्हर्नमेंट अनालिस्ट पाहिजे. तर यानंतर आता आपण इकडे चाललेले आहोत. आपल्याकडे इलेक्टेड मेंबर पण 5 आहेत. 1 पर्सन फ्रॉम द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. एक पर्सन हा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे पीसीआय पासून आहे. सो फ्रॉम अमंग द टीचर, बघा एक शिक्षक एक टीचर पाहिजे जो की फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचा पार्ट आहे. सो इन फार्मसी और फार्मास्युटिकल केमिस्ट्री और फार्माकोग्नोसी ऑन द स्टाफ ऑफ द इंडियन युनिव्हर्सिटी और द कॉलेज अफिलिएटेड. अशा कॉलेजचा तो टीचर पाहिजे जे की एक जी कॉलेज अफिलिएटेड असायला पाहिजे, ते कॉलेज ग्रँट असायला पाहिजे, त्या कॉलेजमध्ये असणारा स्वतःची युनिव्हर्सिटीची ग्रँट असायला पाहिजे. तो एकतर केमिस्ट्रीचा टीचर असावा, फार्मसीचा, कोग्नोसीचा. सो ज्याचं रजिस्ट्रेशन हे पीसीएल असावं. असा एक टीचर इथं तुमचा इलेक्टेड मध्ये आहे. 1 पर्सन फ्रॉम द मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया सेम. सो टीचर इन द मेडिसिन और द थेरापेटिक्स ऑन द स्टाफ ऑफ द इंडियन युनिव्हर्सिटी और द कॉलेज अफिलिएटेड. सेम एक टीचर हा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया पासून, एक टीचर हा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया पासून. 2 टीचर इथं झाले. 2 पर्सन. एक फार्माकोलॉजिस्ट घ्यायचा इथं. 1 पर्सन बाय द सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशन. सो फार्मास्युटिकल असोसिएशनचा 1 पर्सन. 2 पर्सन इथं झाले बघा. आणि इथं झाले टोटल तुमचे इलेक्टेड. बघा आता 2 पर्सन टीचर पाहिजे, एक टीचर पाहिजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया सोबतचा, एक टीचर पाहिजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया सोबतचा, एक फार्माकोलॉजिस्ट पाहिजे आपल्याला, आणि एक पर्सन पाहिजे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशन. इंडियन मेडिकल असोसिएशन मधून 1 पर्सन आणि 1 पर्सन फार्मास्युटिकल असोसिएशनचा, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचा 1 पर्सन. असे टोटल झाले 5. सो ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड मध्ये 8 मेंबर्स हे एक्स ऑफिशियो, 5 मेंबर्स हे नॉमिनेटेड आणि 5 मेंबर्स हे इलेक्टेड आहेत. एक्स ऑफिशियोचे जे 8 मेंबर्स आहेत 1 लिस्ट 1 शॉट मध्ये तुम्हाला क्लिअर झाले पाहिजे. एकदा लक्ष देऊन ऐका. एक आहे डायरेक्टर ऑफ जनरल हेल्थ सर्व्हिस जो की कोण आहे, चेअरपर्सन आहे, चेअरमॅन आहे. सेकंड आहे ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया, हा एक्स ऑफिशियो आहे. थर्ड वन आहे डायरेक्टर ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, हा एक इथं एक्स ऑफिशियो आहे. फोर्थ वन आहे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट जे कसोलीला आहे, यांचे डायरेक्टर आहेत. त्यानंतर आहे इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट जे इजतनगरला आहे, त्याचे डायरेक्टर आहेत. सो यानंतर 6 वन आहे जे सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट, याचे एक्स ऑफिशियो, याचे डायरेक्टर एक्स ऑफिशियो आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांचे प्रेसिडेंट, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांचे प्रेसिडेंट. हे झाले टोटल 8 एक्स ऑफिशियो. ठीक आहे. तर अशा प्रकारे फिट बनवायचंय, कॉन्सेप्ट मिसमॅच नाही झाले पाहिजेत, आणि मग तुम्हाला याच्यातील सगळे क्वेश्चन्स क्लिअर होतील. तर एस्पायरंट्स या ठिकाणी आपला ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड इथं कंप्लीट झालेला आहे.